झी 24 तास एक पाऊल पुढे। एलबीटी रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात व्यापाऱ्यांनी संप पुकारलाय। याचा सर्वसामान्यांना प्रचंड त्रास होतोय। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांनी जनतेला वेठीला न धरण्याचं आवाहन वारंवार केलंय। मात्र व्यापारी त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि अजूनही बंद सुरू आहे। सामान्य जनता वेठीस धरली जातीये। आम्हाला महाराष्ट्र सरकारला जे आम्ही पैसे भरतो आहोत किंवा देणार आहोत किंवा द्यायचे आहेत याच्यामध्ये आम्हाला काही कमी करायचं नाही, काही करायचं नाही, किंबहुना वाढेल। पण जो त्रास होतो प्रत्येक व्यापाऱ्याला, मला असं वाटतं की तो कमी व्हावा अशी त्यांची जी मागणी आहे, इच्छा आहे, मला असं वाटतं ती योग्य आहे। त्याच्यामध्ये काही अयोग्य असण्याचं काही कारण नाही। दुसरी गोष्ट मी त्यांना सांगितली की म्हटलं तुम्ही पहिल्यांदा एक काम करा, म्हणजे जे दुकानं बंद ठेवताय, लोकांना जो त्रास होतोय तो पहिल्यांदा तुम्ही बंद करा। कारण याच्यात लोकांचा काहीच संबंध येत नाही या सगळ्या गोष्टींमध्ये। ज्या दुकानं जेव्हा उघडी असतात तेव्हा लोकांना जे काही जनतेला हवं असतं ते जाऊन ते घेत असतात, पण ते तुमचं आणि सरकारचं भांडण याच्यामध्ये लोकांना का त्रास होतोय? मोगलाई आणि आताचं काँग्रेस सरकारचा जो काय काळ, राजवटीचा काळ, त्याच्यात फरक काय? तुम्ही कोणाचं ऐकायलाच तयार नसाल। आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की तुमच्या लढ्यामध्ये आम्ही सहभागी जरूर होऊ, पण जनतेचा छळवाद करून आम्ही त्या लढ्यात काही येणार नाही। आम्ही जी आमची भूमिका आहे ती पहिल्या दिवसापासून मांडलेली आहे। मला वाटतं मुख्यमंत्री महोदय एवढे समजदार आहेत, त्यांनी ताबडतोब पुढाकार घेऊन आजचा हा प्रश्न सोडवावा। आपण पाहिलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही व्यापाऱ्यांना सांगितलं होतं की सामान्यांना वेठीला धरू नका। मात्र तरीही व्यापाऱ्यांनी आपली भूमिका जी आहे त्यावरती ठाम राहण्याचं ठरवलंय। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या संपर्कात आहेत। दिनेश, आपण बघितलं सेना मनसे दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी व्यापाऱ्यांना सांगितलं होतं की हा बंद जो आहे तो करू नका, सामान्यांना वेठीस धरू नका। मात्र असं असूनही व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, बंद सुरू आहे, सामान्य वेठीला धरले जात आहेत। काय नेमकी भूमिका यापुढे घेतली जाईल मनसे आणि शिवसेनेकडनं काय? भूषण, जर एकूणच बघितलं तर ट्रेडर्स असोसिएशन ज्यांनी एलबीटीला विरोध केलेला आहे त्यांचा सध्या जो कार्यक्रम सुरू आहे तो मुंबईमध्ये राजकीय नेत्यांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटी घेणं आणि राजकीय नेत्यांचं दर्शन अशा पद्धतीचा कार्यक्रम दिसून येतोय। झी 24 तास एक पाऊल पुढे।